नमस्कार, मी किरण वाबळे. आपण आहोत राहता शहरामध्ये. फ्लेअर सोलर सिस्टीममध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आपण एका क्लायंटला भेटतो, ज्या ग्राहक आहे आपला फ्लेअर सोलर सिस्टीमचा, ज्याचं नाव सचिन बनकर आहे. त्याचे वडील आपल्यासोबत आहेत. नेमकं त्यांनी फ्लेअर सोलर सिस्टीम का बसवलं, किती दिवस झाले हे बसवलेलं आहे आणि कसा त्याचा उपयोग ते करत आहेत, खरं याविषयी आपण अधिक माहिती त्यांच्याकडून घेणार आहोत. चला गप्पा मारूया त्यांच्याशी. नमस्कार, माझं नाव सचिन बाळकृष्ण बनकर. हे माझे वडील आहे बाळकृष्ण बनकर. तर माझा छोटासा व्यवसाय आहे बी मार्ट किराणा या नावाने. मी किराणाचा व्यवसाय करत असतो. तर आपण किराणा होलसेल तसेच रिटेल करत असतो आणि भरपूर सारे डिस्काउंट आम्ही मालामध्ये देत असतो. किमतीवर आम्ही किमतीवर कधीच माल विकत नाही. त्याच्यामध्ये आम्ही 100% डिस्काउंट देऊनच माल विकत असतो. तर असंच लाईट बिला म्हणजे लाईटच्या संदर्भात जेव्हा आम्हाला कळलं की आपल्या घरात लाईट बिल जरा जास्त येतं आहे, तर 3,500 ते 3,500 रुपये लाईट बिल येत होतं. तर त्यासाठी मग आम्ही जेव्हा सोलर सिस्टम बसवण्याचा आपण म्हणजे जेव्हा निर्णय घेतला, त्यानंतर आम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर फ्लेअर सोलर म्हणून आम्हाला एक नाव सापडलं. त्याच्यामध्ये जे MD त्यांचे हर्षल सातव ते आमच्या घरी आले आणि त्यांनी आमच्याकडे लाईट बिलाची वगैरे मागणी केली. लाईट बिल आम्ही त्यांच्याकडे दिल्यानंतर त्यांनी त्या लाईट बिलाचा अभ्यास करून आम्हाला असं सांगितलं की तुम्हाला 3 किलोवॅटची सोलर सिस्टम लागेल आणि ह्या 3 किलोवॅटच्या सोलर सिस्टममध्ये तुमचं लाईट बिल 0 होईल. परंतु 0 म्हणजे त्यांनी आधी आमच्या छताची पाहणी केली, छतावर कुठं आपल्याला ते सोलर बसवता येईल वगैरे. आणि मग त्याच्यानंतर सगळे निर्णय घेऊन त्यांनी ज्या MSCBच्या परवानग्या असतील त्या पूर्ण करून आम्हाला सोलर व्यवस्थित बसून दिलं आमच्या घरावर. आणि आता जेव्हा सोलर सिस्टम आम्ही बसवल्यानंतर आम्हाला जे 3,500-4,000 हजार रुपये लाईट बिल येत होतं ते आता फक्त 120 रुपये येत आहे. ते पण 120 रुपये म्हणजे ते मीटर भाडं जी आपल्याला MSCB सर्व्हिस देते त्या सर्व्हिसच्या चार्ज म्हणून फक्त 120 रुपये आम्हाला आता भरावं लागत आहेत लाईट बिल पोटी. तर अशा पद्धतीने सोलर सिस्टम आपल्याला फ्लेअर सोलर जे आहेत राहत्यामध्ये ते खूप सहकार्य करत असतात आणि त्यांचं सहकार्य आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने लागलं आहे. तर हे आमचं लाईट बिल आहे. तर ह्या लाईट बिलमध्ये आज दिसतंय की आमचं लाईट बिल आता आमचं जे 3,500-4,000 हजार रुपये लाईट बिल येत होतं ते आत्ता फक्त 120 रुपये येतं आहे. म्हणजे आमचे जवळपास 3,000-3,500 हजार रुपये बचत होती दर महिन्याला लाईट बिलामध्ये. तर मग ह्याच्यामध्ये सगळं लिहिलेलं असतं की तुम्ही आपलं MSCBला किती लाईट पाठवताय आणि MSCB तुम्हाला किती देते, याच्यामध्ये जे युनिट कट होतात आणि त्यानुसार तुम्हाला कळतं की आता MSCBकडे तुमचे किती जास्तीचे युनिट बाकी आहेत आणि त्यानुसार हे काम चालत असतं. तर फ्लेअर सोलरबद्दल बोलायचं ठरलं तर आपण जेव्हा सोलर सिस्टम बसवली त्याच्यानंतर मग त्यांचं दर 15 दिवसाला फॉलोअप असतो की यांची लाईट जनरेशन व्यवस्थित होती का, यांना युनिट व्यवस्थित जनरेशन होऊन लाईट व्यवस्थित भेटते का, आणि काही अडचणी असतील तर त्यांचं पूर्णतः सहकार्य असतं. आज फ्लेअर सोलरचे जवळपास 100 एम्प्लॉई त्यांचे झालेले आहेत आणि ते आपल्याला प्रत्येक वेळेस सहकार्य करत असतात. त्यांचं टीमवर्क खूपच चांगलं आहे, जेणेकरून आपल्याला कोणती अडचण येत नाही. आपण या क्षेत्रात नवीन असतो त्याच्यामुळं त्यांचं पूर्ण सहकार्य आपल्याला लाभत असतं. आता आपल्याला प्रश्न पडत असेल की आपण ही सोलर सिस्टम बसवायची आणि मग ह्याच्यासाठी खर्च किती असेल वगैरे. तर साधारणतः 3 किलोवॅट करता 2,30,000 2,40,000 रुपये खर्च येत असतो. त्याच्यामध्ये आपण टाटाची सिस्टम प्रेफर केली होती. तर त्या 2,30,000 तुम्हाला कमीत कमी 3 किलोवॅटसाठी 78,000 रुपये सबसिडी येत असते. तर आता हे नव्याने जरा सबसिडी वाढलेली आहे. 78,000 सबसिडी आल्यानंतर तेवढे पैसे वजा होऊन तुम्हाला ती खूप कमी दरात पडते. त्याच्यामुळं मला तरी वाटतं की तुमचा फायदा ह्यामध्ये नक्की असतो.